हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रेयी आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 8th स्टँडर्ड मॅथ्सचा प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. या आधीच्या आणि नंतरचे मी अपलोड केलेले आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या सायन्सचे एक्सप्लेन केलेले चॅप्टर्सचे व्हिडिओ आणि एक्सरसाइज सुद्धा एक्सप्लेन केलेले व्हिडिओची लिस्ट तुम्हाला दिली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग सुरुवात करूया. या इथे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. बघा, रॅशनल नंबर्स दिलेले आहेत. डेसिमल फॉर्म म्हणजे काय, पॉइंट मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करायचंय. मग त्यासाठी आपल्याला डिवाइड करावं लागतं. बघा, डिवाइड करताना फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 9/37. डिवाइड करताना बऱ्याच वेळा स्टुडंट्स काय करतात की जो छोटा नंबर आहे त्याने डिवाइड करून घेतात. पण आपल्याला ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे की जो न्यूमरेटर आहे त्यालाच डिवाइड करायचं आहे बाय द डिनॉमिनेटर. जो डिनॉमिनेटर दिलेला आहे त्याने आपल्याला न्यूमरेटरला डिवाइड करायचं आहे. मनाने आपण खालीवर संख्या घेऊन करायचं नाही. मग बघा, 37 पेक्षा 9 काय आहे, छोटा आकडा आहे. ठीक आहे, 37 च्या टेबल मध्ये 9 येईल का, नाही. म्हणून त्यासाठी आपण काय करणार, इथे एक 0 वाढवणार आणि इथे 0 घेऊन पॉइंट देणार. कळालं इतकं तुम्हाला? नंतर आता 37 च्या टेबल मध्ये 90 च्या अगोदर कुठला आकडा येईल, 74. 2 जा, ठीक आहे. 37 2 जा काय येणार, 74. ठीक आहे. आता आपण करणार सबस्ट्रॅक्शन. 16. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर 16 मिळालाय, विच इज लेसर दॅन 37. अगेन आपण इथे 0 घेणार. लक्षात घ्या, परत 0 घेताना इथे परत पॉइंट घ्यायचा नाही. आपण एकदा पॉइंट दिल्यानंतर कितीही 0 नंतर वाढवू शकतो. आता 160 च्या अगोदर 37 च्या टेबल मध्ये कुठला आकडा येणार, 148. किती नंबरला येणार तो, 4 नंबरला. ठीक आहे. मल्टिप्लाय करून तुम्ही 37 चा टेबल अप्रॉक्सिमेटली बनवून घ्यायचा. आता इथे दिसत होतं की 90 आहे, मग 2 जा येणारा नंबर येईल. आता इथे जवळपास 4 पट संख्याच्या जवळ आहे, म्हणून 4 जा करून बघायचं, 5 जा करून बघायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायचे. सबस्ट्रॅक्शन करूया. किती येणार, 12. ठीक आहे. आता 12 अगेन छोटा आहे म्हणून काय करणार, 0 ऍड करणार. आता परत 120 च्या अगोदर कोण येणार 37 च्या टेबल मध्ये, 111. किती नंबरला येणार, 3 नंबरला. ठीक आहे. आता करणार सबस्ट्रॅक्शन. किती येणार, सबस्ट्रॅक्शन 9. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता 9 अगोदरही 9 होता, आता परत 9 आलेला आहे. म्हणजे जर आपण इथे 0 घेतला तर अगेन 90, परत 160, 120, परत 90 येणार. म्हणजे 243 हा जो नंबर आहे तो रिपीट होत जाणार. त्याला आपण काय म्हणतो, रिकरन्स. ठीक आहे. मग ज्या वेळेला ग्रुप ऑफ नंबर रिपीट होतो त्यावेळेला आपण त्याच्यावर बार देतो. म्हणजे याचा आन्सर काय येणार, 9/37 चा डेसिमल फॉर्म काय येणार, 0.243 वरती बार. कारण हा नंबर अगेन रिपीट होत जाणार. कळालंय तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा काय दिलंय आपल्याला, 18/42. हे दोन्ही नंबर कुठल्या नंबरने डिव्हिजिबल आहेत सांगा बरं. कोणाच्या पाड्यात 18 आणि 42 येतो, बरोबर 6 च्या. मग आपण याला छोटा करूया. म्हणजे काय होईल, डिव्हिजनला आकडे थोडे छोटे होतील. 18/42 यांना दोन्ही ना कशाने डिवाइड करायचंय, 6 ने. मग काय आन्सर येईल, 6 3 जा 18 आणि 6 7 जा 42. म्हणजे 3/7 हे आपल्याला मिळाले. मग आता याला डिवाइड करणार, मग आपल्याला पॉइंट मधून व्हॅल्यू मिळणार. तर तुम्हाला मगाशी सांगितलं मी, वरती जो असतो न्यूमरेटरला त्या आकड्याला आपल्याला डिवाइड करायचंय बाय कशाने, जो डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे आता 7 च्या टेबल मध्ये 3 येईल का, नाही. म्हणून आपण इथे 0 घेऊन पॉइंट घेणार आणि इकडे एक 0 वाढवणार. म्हणजे आता 7 च्या टेबल मध्ये 30 च्या अगोदर कुठला आकडा येतो, 28. किती नंबरला येतो, 4 जा. ठीक आहे. 7 4 जा 28. सबस्ट्रॅक्शन करून काय येणार, 2. ठीक आहे. 2 अगेन 7 पेक्षा छोटा आहे म्हणून 0 घेणार. एकदा पॉइंट दिल्यावर तुम्ही नंतर 0 घेऊ शकतात. 20 च्या अगोदर 7 च्या टेबल मध्ये कोण येतो, 14. किती नंबरला, 2.
मग आता सबस्ट्रॅक्शन करून किती आले 6. मग इथे काय ऍड करणार 0 कारण 6 हा छोटा आहे. ठीक आहे. आता 60च्या अगोदर 7च्या टेबल मध्ये कोण येतो 56. किती नंबरला येतो 8 नंबरला. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन करूया किती उरले 4. अगेन 0. 40च्या अगोदर कोण येतो 7च्या टेबल मध्ये 35. किती नंबरला येतो 5 नंबरला. आता इथे सबस्ट्रॅक्शन करून किती उरणार 5. ठीक आहे. अगेन 0 ऍड करणार. 50च्या अगोदर कोण येतो 7च्या 49. किती नंबरला 7 नंबरला. ठीक आहे. किती उरला 1. ठीक आहे. अगेन 0 ऍड करणार. ठीक आहे. इथे मावत नाहीये मी पुढे करते. ठीक आहे. 1 ला आपण 0 लावणार. परत 10च्या अगोदर कोण येतो 1 जार 7. सबस्ट्रॅक्शन करून किती उरणार 3. बघा आपण स्टार्ट 3 पासून केलं तर अगेन आपल्याला 3 मिळालेला आहे. म्हणजे इथे आपल्याला प्रोसेसला स्टॉप करायचे आणि हा जो नंबर आहे तो अगेन रिपीट होणार. म्हणून आन्सर लिहिताना कम्प्लीट नंबरला आपल्याला बार द्यायचा आहे. ठीक आहे. मग ह्या रॅशनल नंबरचा 18/42 चा डेसिमल फॉर्म काय येणार 0.428571 बार. ठीक आहे. हा एवढा नंबर परत रिपीट होणार. समजले तुम्हाला सेकंड. आता थर्ड बघूया आपण. थर्ड आपल्याला दिलंय 9/14. ठीक आहे. अगेन काय करणार न्यूमरेटरला डिवाइड करायचंय बाय डिनॉमिनेटरने. ठीक आहे. 14 हा मोठा आहे म्हणून इथे काय करणार आपण 0 पॉइंट आणि इथे 0 घेणार. 14च्या टेबलमध्ये 90च्या कोण येतो 84. किती नंबरला येतो 6. सबस्ट्रॅक्शन करूया किती उरले 6. परत 0. 14च्या टेबलमध्ये 60च्या अगोदर कोण येतो 56. किती नंबरला येतो 4 जार. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन करणार किती उरणार 4. 0 घेणार. 14च्या टेबलमध्ये 40च्या अगोदर कोण येतो 28. किती नंबरला 2. आता सबस्ट्रॅक्शन करणार किती उरणार 12 हा 14 पेक्षा स्मॉलर नंबर आहे म्हणून अगेन 0 घेणार. 14च्या टेबलमध्ये 120च्या अगोदर कोण येतो 112. किती नंबरला येतो 8. सबस्ट्रॅक्शन करणार किती उरणार 8. आता इथे घेणार आपण 0. ठीक आहे. अजून नंबर रिपीट झालेला नाहीये म्हणून डिव्हिजन कंटिन्यू ठेवायची. 14च्या टेबलमध्ये 80च्या अगोदर कुठला आकडा येतो 70. ठीक आहे. किती नंबरला येतो 5 नंबरला. सबस्ट्रॅक्शन करणार किती उरणार 10. अगेन छोटा आहे म्हणून 0 ऍड करणार. 14च्या टेबलमध्ये 100च्या अगोदर कोण येतो 98. किती नंबरला येतो 7 नंबरला. ठीक आहे. आता 2 आहे म्हणून इथे काय करणार आपण 0 ऍड करणार. ठीक आहे. मग 20 14 पेक्षा मोठा आहे म्हणून काय करणार 14 1 जा 14. किती उरले 6. इथे 6 आलाय आणि इथे सुद्धा 6 होता म्हणजे आता इथून रिपिटेशन होणार आहे म्हणून आपण आता फायनल आन्सर लिहिणार 9/14 चा डेसिमल फॉर्म काय येणार 0.642851. हा नंबर पूर्ण रिपीट होणार म्हणून त्याला आपण बार द्यायचंय. समजलंय तुम्हाला. हे होतं थर्ड. आता आपण फोर्थ करूया. फोर्थ काय दिलंय आपल्याला -103/5. आता इथे आपल्याला न्यूमरेटरला डिवाइड करायचंय डिनॉमिनेटरने. जरी आकडा मोठा असेल छोटा असेल आपल्याला स्टेप सेम फॉलो करायची आहे. वरचा जो न्यूमरेटर आहे त्यालाच डिवाइड करायचंय आणि निगेटिव्ह आहे टर्म म्हणून घाबरायचं नाही. निगेटिव्ह थोड्या वेळासाठी विसरायचं. ज्या वेळेला आन्सर येईल तेव्हा आपण ते निगेटिव्ह अगेन द्यायचे. ठीक आहे. आता इथे 5 2 जा 10. ठीक आहे. 0 आलं 3 आलं. आता इथे डिव्हिजिबल नाहीये म्हणून आपण घेणार 0. ठीक आहे. 0 मायनस करणार खाली येणार 3 आणि आता इथे पॉइंट देणार आणि इकडे एक 0 वाढवणार. ठीक आहे. 5 6 जा 30 आलं 0 0. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काय आलं -103/5 इज इक्वल्स टू 20.6. कळाले तुम्हाला. आता हे मायनस आहे तर इथे काय करणार आपण मायनस देणार. बघा मायनस द्यायला विसरायचं नाही नाहीतर 0 मार्क्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फिफ्थ काय दिलं आपल्याला -11/13. सेम प्रोसिजर फॉलो करायची आपल्याला.
काय करणार आपण इथे 11 आणि इथे 13. छोटा आहे म्हणून काय करणार 0 घेऊन पॉइंट देणार आणि इकडे एक 0 वाढवणार. 13च्या टेबलमध्ये 110 च्या अगोदर कोण येतो 104. किती नंबरला येतो 8 नंबरला. ठीक आहे. सबट्रॅक्शन करणार किती येणार 6 सुद्धा 13 पेक्षा छोटा आहे म्हणून काय देणार आपण तिथे 0 देणार. 13च्या टेबलमध्ये 60च्या अगोदर कोण येतो 52. किती नंबरला येतो 4 जा 52. ठीक आहे. रिमाइंडर किती होणार 8 आणि इथे येणार आता 0 कारण तोही छोटा आहे. 13च्या टेबलमध्ये 80च्या अगोदर कुठला नंबर येतो 78. किती नंबरला येतो 6 बरोबर. ठीक आहे. मग सबट्रॅक्शन करणार किती होणार 2. अगेन आपण तिथे 0 ऍड करायचा आहे. 13 1 जा 13 कारण 20 हा 13 पेक्षा मोठा आहे. सबट्रॅक्शन करणार किती होणार 7. ठीक आहे. 7 रिपीट झालाय का नाही. मग अगेन आपण 0 देणार. 13च्या टेबलमध्ये 70च्या अगोदर कोण येतो 65. किती नंबरला येतो 5 नंबरला. किती उरले 5. ठीक आहे. रिपीट होतोय का नाही म्हणून परत 0 देणार. 30च्या टेबलमध्ये 50च्या अगोदर कोण येतो 39. किती नंबरला येतो 13 3 जा 39. ठीक आहे. सबट्रॅक्ट करणार किती उरणार 11. ठीक आहे. 11 अगेन बघा फर्स्ट आपल्याला 11 होता आता परत 11 आलेला आहे म्हणजे पुढचे नंबर्स काय होणार आहेत ते रिपीट होणार आहेत. तिथे प्रोसिजर थांबवायची. प्रत्येक वेळेला चेक करून घ्यायचं की हा नंबर आलाय का अगोदर. ठीक आहे. मग याचा आन्सर आलाय therefore -11/13 is equals to -0.846153. हा रिपीट होणार आहे म्हणून बार द्यायला विसरायचं नाही. तुम्ही जस्ट असं आन्सर लिहिलं तर तुम्हाला रॉंग मिळणार. त्याला बार कंपल्सरी द्यायचा आहे. कळाले तुम्हाला. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.